इयत्ता 5वी विषय गणित. विद्यार्थ्यांनो, आज आपण पाहणार आहोत अपूर्णांक. आपल्या समोर हे जे चित्र दिसत आहे त्यामध्ये तुम्हाला पहिल्या चित्रामध्ये एका पट्टीचे काय दिसत आहेत, 3 भाग केलेले दिसत आहेत. 1 2 3 ही पट्टी घेतलेली आहे आणि त्याचे काय केले, 3 भाग केलेले आहेत. त्यापैकी मुलांना काय केलंय, इथे निळ्या रंगामध्ये 1 आणि 2 असे 2 भाग जे आहेत ते काय केले, रंगवलेले आहेत. आणि एकूण भाग आपले किती होते, 3 होते. त्याच्यामुळे अपूर्णांक लिहिताना कसं लिहावं लागेल, रंगवलेला भाग म्हणजे 2, तो अंशाच्या ठिकाणी येणार आणि एकूण पट्टीचे भाग आपण 3 केलेले आहेत म्हणजे 3. मग हे लिहिलं कसं आपण, 2/3. 2 हा काय आहे, अंश आहे. 3 हा काय आहे, छेद आहे. तर याचं वाचन कसं करतात, 2/3. अशाच प्रकारे दुसरं आपण इथे उदाहरण जे आहे ते पाहूया. इथे सुद्धा काय केलेलं आहे मुलांनो, एका पट्टीचे किती भाग दिसत आहेत तुम्हाला, 4. 1 2 3 4 म्हणजेच काय झाला, याचा छेद 4 झालेला आहे. त्याच्यापैकी किती भाग रंगवलेले आहेत, तर 2 भाग फक्त रंगवलेले आहेत. म्हणून हे सुद्धा आपण कसं लिहिणार आहोत, 2/4. इथे 3 घेतलं कारण एकूण किती भाग होते, तर 3 होते. इथे 4 घेतला छेद आपण कारण इथे 4 भाग आहेत. अशाच प्रकारे खालचे देखील आपण पाहणार आहोत. तर इथे खालच्या मध्ये सुद्धा काय केलंय आपण, एका पट्टीचे भाग किती केलेले आहेत आपण, 1 2 3 4 5 भाग केलेले आहेत. आणि त्याच्यापैकी सुद्धा काय केलेलं आहे, फक्त 2च भाग जे आहेत ते निळ्या रंगाने रंगवलेले आहेत. एवढं लक्षात आलं का तुमच्या सगळ्यांच्या? तुम्ही जर निरीक्षण केलं या सगळ्या आकृत्यांचं तर तुमच्या लक्षात येईल की सगळ्या त्याच्यामध्ये पट्टीचे भाग जे आहेत ते समान आहेत, 2च आहेत बघा. म्हणजेच काय, अंश आपला काय आहे, 2 आहे. आणि इथं काय आपल्याला नियम लक्षात घ्यायचा आहे की समान अंश असलेला अपूर्णांक जर आपल्या समोर आला तर त्याचा लहान मोठेपणा तुम्ही कसा ठरवणार. तर इथे काय आहे बघा मुलांनो, त्याचा अंश समान आहे परंतु ज्याचा छेद लहान असतो तो अपूर्णांक काय असतो, नेहमी मोठा असतो. परत एकदा ऐका, समान अंश असलेल्या अपूर्णांकाचा नियम जो आहे तो म्हणजे काय, ज्याचा अंश समान असतो तर ज्या अपूर्णांकाचा छेद हा लहान असतो तो अपूर्णांक नेहमी काय असतो, मोठा असतो. म्हणून तुम्हाला इथे आकृतीनुसार असं वर्णन, गणितीय वर्णन दिसेल की 2/3 हे जे आहेत हे 2/4 पेक्षा काय आहे, मोठे आहेत. हे चिन्ह आपण पाहिलेलं आहे लहान मोठेपणा संख्यांचा. तसंच 2/5 पेक्षा 2/4 हे काय आहेत मुलांनो, मोठे आहे. तर हा नियम जो आहे तो आपण कुठला पाहिला, समान अंश असलेल्या अपूर्णांकाचा नियम जो आहे तो आपण आता पाहिलेला आहे. आता इथे पुढचं जे आहे ते बघायचंय की ज्या अपूर्णांकाचा अंश हा काय आहे, 1 पेक्षा वेगळा, म्हणजे काय, 1 पेक्षा वेगळा आहे परंतु समान असेल तर अशा अपूर्णांकापैकी ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो. आता बघा, आपण आधीचा नियम पाहिला की कोणता अपूर्णांक मोठा असतो, त्याचा छेद जो होता तो काय होता, छेद वेगवेगळाच होता, लहान मोठा होता आणि अंश जो आहे तो सुद्धा काय असा होता, समान होता. इथे देखील त्याच प्रकारचं उदाहरण आहे की याचा सुद्धा काय आहे मुलांनो, अंश जो आहे तो समान आहे. आपण नियम काय पाहिलेला आहे, अशा वेळेस आपण काय करायचं, अंशाचा विचार न करता छेदाचा विचार करायचा. आता इथे संख्या 5 पेक्षा 3 ही संख्या काय आहे, दिसायला लहान आहे तरी सुद्धा काय होतो नियम, आपल्याला नियम काय सांगतोय की ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो. म्हणजे या ठिकाणी 9/3 आणि 9/5 यामध्ये कुठली संख्या मोठी येणार आहे, 9/3 ही संख्या काय असणार आहे,
मोठी असणार आहे. म्हणजे जो नियम पाहिला त्याचं आपण उदाहरण पाहिलेलं आहे. आता पुढची उदाहरणं बघा मुलांनो. इथे सुद्धा काय करायचं आपल्याला, योग्य चिन्हाचा वापर करून आपल्याला जे आहे ते अपूर्णांक लहान आहे का मोठा आहे ते ठरवायचं. आता हे चिन्ह आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे जे आहे हे काय आहे, इकडचा जो भाग असतो ही कुठली लहान संख्या आहे ते दाखवण्यासाठी. आणि जर इकडे मोठं केलं, इकडचं जर टोक केलं तर लहान होणार, इकडचा भाग असेल तर मोठा होणार. याचं पण तसंच आहे. आणि ह्या समान संख्या दाखवण्यासाठी हे आपण वापरतो. इथे बघा 3/8 आणि 4/8 याच्यामध्ये इथे काय आहे, छेद समान आहे, परंतु अंशाचा आपण इथे विचार केला तर 4 ही संख्या 3 पेक्षा मोठी आहे. म्हणून आपण हे चिन्ह जे आहे इकडे 4 कडे मोठं तोंड जे आहे ते केलेलं आहे. पुढचं उदाहरण बघा 5/6 आणि 1/6. आता इथे काय झालेलं आहे मुलांनो, 1 पेक्षा 5 ही संख्या काय आहे, मोठी आहे. म्हणून इथे सुद्धा काय केलंय आपण 5 कडे हे तोंड केलेलं आहे, उघडं तोंड केलेलं आहे, मोठं तोंड केलेलं आहे. तिसरं उदाहरण बघा 7/9 आणि 11/9. आपल्याला लक्षात येईल की 7 पेक्षा 11 हे काय आहे, मोठे आहे. म्हणून इथे सुद्धा हे चिन्ह याच्याकडे केलेलं आहे. हे तिन्ही उदाहरणं कुठल्या प्रकारची झाली, समान छेद असलेली, आणि अंश मात्र इथं भिन्न होता. आणि हा नियम आपण पाहिलेला आहे, तो म्हणजे काय की समान छेद असेल तर आपण काय करायचं आहे, वरच्या संख्यांचा अंशाचा विचार करायचा आहे आणि संख्यांचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे. तर हे उदाहरण बघा बरं तुम्ही, इथे काय झालेलं आहे, छेद समान आलेला आहे. 3/8 4/8. इथे कुठलं चिन्ह तुम्ही घालाल बरं, विचार करा सगळ्यांनी. अंश आपला वेगळा आहे, छेद वेगळा, छेद समान आहे. तर काय विचार करावा लागेल आपल्याला, अंशाच्या ठिकाणी कुठली संख्या मोठी आहे. आपल्याला अधिक समजण्यासाठी आपण असं पण करू शकतो. पट्टीच्या भागाचं तुम्ही उदाहरण पाहिलं होतं ना, मग असं जर तुम्हाला लवकर कळत नसेल तर आपण काय करू शकतो, असे रेषा मारून घेऊ शकतो. इथे 8 भाग दिलेत, इथे आपण 8 रेषा मारायच्या, इथे पण 8 आहेत हे मारायचं. आणि किती भाग रंगवलेला आहे, 3. इथे किती रंगवलेले आहेत, 4. म्हणजे कुठला मोठा आला बरं, साहजिकच 4 हा अपूर्णांक काय होणार आहे, मोठा असणार आहे. आता आपल्याला सगळे नियम जे आहेत ते लक्षात ठेवायचेत आणि यावरून काय करायचं आहे मुलांनो, संख्यांचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे. आता हे उदाहरण बघा 5/3 8/3. इथे सुद्धा काय आहे, छेद जो आहे तो समान आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, मगाच्या सारखं अंशाचा विचार करावा लागेल. यामध्ये कुठलं उत्तर येईल, उत्तर कुठलं येणार आहे, 8/3. 5 पेक्षा 8 ही संख्या कशी आहे, मोठी आहे. म्हणजेच आपण जो नियम पाहिलेला आहे की जेव्हा छेद समान असतो तेव्हा आपण काय करायचं आहे, अपूर्णांकाच्या अंशाचा विचार करायचा आहे. आणि जो अपूर्णांक मोठा असेल तो अपूर्णांक काय असतो, मोठा असतो. तर सगळ्यांनी काय करायचं आहे, या अपूर्णांकावरील उदाहरणांचे नियम जे आता आपण पाहिले ते अभ्यासायचे आहे आणि उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे.